Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Last lecture we have started functions of management. First, functions of management: planning, second, organizing, third, staffing, fourth, directing, fifth, coordinating, sixth, controlling. First number, planning. Planning is a detailed program of future course of action. Planning is a detailed program of future course of ॲक्शन. नियोजन हा प्लॅनिंग म्हणजेच नियोजन हा भविष्यातील कार्याचा एक विस्तृत कार्यक्रम असे म्हणता येईल किंवा भविष्यात काय होणार आहे या संदर्भातील एक रूपरेषा ठरवणे. त्या संदर्भातील डेफिनेशन जेम्स स्टोनर यांनी सांगितलेली: प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग गोल्स, उद्देश, अँड सुटेबल कोर्स ऑफ ॲक्शन फॉर अचिव्हिंग दीज गोल्स. प्लॅनिंग इज द प्रोसेस ही एक प्रक्रिया आहे. एस्टॅब्लिशिंग गोल्स, उद्दिष्टे, संघटनेचीच म्हणजे ऑर्गनायझेशनची ध्येय उद्दिष्टे ती ठरवणे आणि ते उद्देश ध्येय साध्य करण्यासाठीचा मार्ग आखून देणे म्हणजेच नियोजन करणे. त्यालाच प्लॅनिंग असे म्हणण्यात आलेले आहेत. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. या इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंगचा आपण एक शॉर्ट कोड काढण्यात आलेला आहे, एक स्मार्ट कोड काढण्यात आलेला आहे. HF कॉम्प्युटर, COMPUTER. H मीन्स, हे H स्टँड्स फॉर, H हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यास मदत करणे. F फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन्स ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज, सर्व कार्याचा म्हणजेच फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज, सर्व कार्याचा समन्वय साधणे, कोऑर्डिनेशन साधणे. थर्ड नंबर, कॅन हेल्प टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ज, स्पष्ट क्लिअर ऑब्जेक्टिव्ज, स्पष्ट ध्येय उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करणे, हेल्प करणे. फोर्थ, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस जे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करणे. मिनिमाइज द रिस्क जोखीम कमी करणे. त्यानंतर प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन, प्रोव्हाइड्स दिशा दर्शवणे, पाथ दर्शवणे, दिशा दर्शविता येते प्लॅनिंगमुळं. 7 नंबर, यूजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड्स फॉर कंट्रोलिंग नियंत्रणासाठीचं योग्य स्टँडर्ड्स काय आहे या संदर्भातील उपयुक्त ठरते. 8 नंबर, टू फॅसिलिटेट अदर मॅनेजमेंट फंक्शन, इतर जे कोणतेही मॅनेजमेंटचे फंक्शन्स आहेत ते कार्य कसे करता यास मदत करणे. त्यानंतर 9 नंबर, इनकरेज इनोव्हेटिव्ह आयडियाज, नवीन इनकरेज करणे, उत्साहित करणे. कशासाठी? इनोव्हेटिव्ह आयडिया, नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे. अँड लास्ट नंबर, रिझल्ट इन इम्प्रूव्ड परफॉर्मन्स कार्यक्षमतेत वाढ करणे. हे इम्पॉर्टन्स आता 1 बाय 1 इम्पॉर्टन्स आपण पाहणार आहोत. फर्स्ट नंबर, हेल्प इन डिसिजन मेकिंग निर्णय घेण्यास मदत करते. प्लॅनिंग याद्वारे या संदर्भात आपलं फर्स्ट इम्पॉर्टन्स, हेल्प इन डिसिजन मेकिंग. दे आर मेनी अल्टरनेटिव्ह वेज फॉर अचिव्हिंग एनी गोल. प्लॅनिंग हेल्प्स द मॅनेजमेंट टू सिलेक्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह बाय कन्सिडरिंग ऑल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आस्पेक्ट of different alternatives. It also help managers to take decision. वेगवेगळ्या मॅनेजमेंट स्तरावरती म्हणजेच त्याला निर्णय घेताना, कार्य करताना आपल्याला मॅनेजमेंटला काय असतात? मेनी अल्टरनेटिव्ह वेज फॉर अचिव्हिंग गोल्स. व्यवस्थापनासमोर वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. या सर्व पर्यायांचाच म्हणजेच
या ऑल डिसिजन्स घेतानाच अल्टरनेटिव्हचा त्यापैकी पॉझिटिव्ह कोणते अँड निगेटिव्ह कोणते या सर्व पर्यायामधून सकारात्मक आणि नकारात्मक परिणामाचा विचार करून जे गोल्स आहेत ते साध्य करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्याची मॅनेजमेंटला या प्लॅनिंगद्वारे मदत होते. त्यामुळे तो मॅनेजमेंट हे डिसिजन घेण्यात म्हणजेच डिसिजन मेकिंग निर्णय घेण्यास प्लॅनिंगची उपयोगिता होते, प्लॅनिंगची मदत होते, हेल्प इन डिसिजन मेकिंग. प्लॅनिंग केल्यामुळे नियोजन केल्यामुळे सर्व पर्यायामधून याचा चालतं अल्टरनेटिव्ह वेज मधून ते गोल जे उद्देश बिझनेस ऑर्गनायझेशनचं साध्य करायचं आहे, गोल्स अचीव करायचं आहेत यातील पॉझिटिव्ह कोणते आणि निगेटिव्ह अस्पेक्ट कोणते, सकारात्मक बाजू काय आणि नकारात्मक बाजू काय याचा विचार करून त्याला प्लॅनिंगद्वारे नियोजनाद्वारे टेकिंग अ डिसिजन घेण्यास त्याला मदत होते प्लॅनिंगमुळे. हा झाला फर्स्ट. सेकंड नंबर, फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज. सर्व कार्यांचा काय करणे, कोऑर्डिनेशन करणे, एकमेकांना सर्व कार्यांचा समन्वय कोऑर्डिनेशन साधणे सोपे होते प्लॅनिंगमुळे. प्लॅनिंग केल्यामुळे सपोज आपण एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर आपण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये एखादी पार्टी ऑर्गनाईज करायचं ठरवलं. व्हेन यू आर प्लॅनिंग अ पार्टी यू अँड युअर फ्रेंड्स मेक डिस्ट्रीब्यूट द टास्क टू बी डन. आपण पार्टी करायचं ठरवलेलं आहे आणि आपल्या मित्रांसोबत तर आपण काय करतो, सगळ्यांना कामं वाटून देतो आणि त्या वाटून देण्यावरनं आपण एकमेकांशी काय करतो, कोऑर्डिनेट समन्वय साधतो, प्लॅनिंग ठरवतो आणि त्या प्लॅनिंगद्वारे ते काम वाटून आपलं जे कोणते उद्देश आहे, जी पार्टीचं आहे ते आपण योग्य प्रकारे करू शकतो. त्याच पद्धतीनं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे सर्व काही ऑल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ऑल ॲक्टिव्हिटीजमध्ये एकमेकांशी जे बिझनेसेसची गोल्स आहेत ते साध्य करण्यासाठी कोऑर्डिनेशन एकमेकात समन्वय साधला जातो. प्लॅनिंग फॅसिलिटेट्स द कोऑर्डिनेशन ऑफ ऑल ॲक्टिव्हिटीज. नियोजनामुळे सर्व कार्यांमध्ये काय होतं, समन्वय कोऑर्डिनेशन साधने शक्य होते. इट रिड्यूस ओव्हर प्लॅनिंग अमंग ॲक्टिव्हिटीज. यामुळे काय होतं, परस्पर जो कोणताही आहे तो कमी होतो, ओव्हरलॅपिंग कमी होतं. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन आर क्लोजली लिंक्ड विथ द ईच अदर विच इज कन्सिडर इन द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग. व्हेरियस डिपार्टमेंट work as per the overall plan and coordination is achieved. अशा प्रकारे जे कोणत्याही प्रत्येक कामामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एकमेकांवरती नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि या सर्वांमुळे काय होतं, समन्वय म्हणजेच कोऑर्डिनेशन. संघटनेतील जे कोणते बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सर्व कार्य आहेत ते एकमेकाला प्लॅनिंगमुळं जोडणे शक्य होते. त्यामुळे प्लॅनिंग केल्यामुळे सर्व विभाग म्हणजेच ऑल डिपार्टमेंट्स वर्क ॲज पर द ओव्हरऑल प्लॅन. सर्व विभाग एकत्रित ठरवलेल्या प्लॅन्सनुसार अँड कोऑर्डिनेशननुसार समन्वयामुळे योग्य प्रकारात एकत्रित येऊन योजनेप्रमाणे काम करतात व समन्वय साधला जातो. हे सर्व काही प्लॅनिंगमुळे शक्य होतं. थर्ड नंबर, कॅन हेल्प टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. कॅन हेल्प कशात मदत होते, हेल्प टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. काय होतं त्यामुळे, क्लिअर ऑब्जेक्टिव्ह जो कोणताही हेल्प मदत होतो कशा दे, जो उद्देश ठरवण्यात आलेला आहे, जे उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे ते करण्यात मदत होते. जे बिझनेस ऑर्गनायझेशन गोल अचीव करायचं ठरवलेलं आहे ते गोल अचीव करण्यासाठी प्लॅनिंगद्वारे ते
ऑब्जेक्टिव्ह, क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, हेल्प टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह. प्लॅनिंगमुळे, नियोजनामुळे हे ऑब्जेक्टिव्ह, हे उद्देश, हे ध्येय साध्य करण्यास मदत होते या प्लॅनिंगमुळे. प्लॅनिंग डील्स विथ द सेटिंग ऑब्जेक्टिव्ज, टार्गेट अँड फॉर्म्युलेटिंग प्लॅन इन ऑर्डर टू अचीव द सेट टार्गेट्स. नियोजनामुळे ध्येय, उद्दिष्टे ती साध्य करण्याची योजना तयार करण्यासाठी संबंधित असते आणि त्यामुळे जो भविष्यातील म्हणजेच फ्युचरमधील आहे ते काम करण्यास आणि ते ऑब्जेक्ट साध्य करण्यास प्लॅनिंगमुळे मदत होते. प्लॅनिंग हेल्प्स इन मेकिंग द ऑब्जेक्टिव्ज मोर क्लिअर अँड स्पेसिफिक. दिस एनेबल द एम्प्लॉई टू वर्क इफिशियंटली टुवर्ड्स अचिव्हिंग द गोल्स. आणि यामुळे काय होतं, पूर्ण जे कोणतेही ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत ते गोल्स म्हणजेच क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, ते ध्येय उद्देश साध्य करण्यासाठी कर्मचारी आणि त्या कर्मचाऱ्यांची इफिशियन्सी, कार्यक्षमतेद्वारे हे काम स्पष्टरित्या नियोजनामुळे करू शकलं जातं प्लॅनिंग याद्वारे. त्यानंतर 4th नंबर, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. 4th नंबर, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करणे. रिसोर्सेस जे कोणतेही साधने आहेत त्या उपलब्ध साधनांचा वापर करणे. प्लॅनिंग कन्सिडर the availability of resources in the organization and various uses to which they can be put. संघटनांमध्येच म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जे असण्यात येणारे रिसोर्सेस, संसाधनाची उपलब्धता आहे व विविध कार्यासाठी लागणारीची योग्य विभागणी आहे यांचा विचार केला जातो. प्लॅनिंग इन्शुअर्स दॅट resources are properly allocated and optimally utilized. It helps to avoid wastage of resources. Hence, it results in higher organizational efficiency and improved result. पर्याप्त त्यांचा योग्य प्रकारात आणि जे कोणतेही काय होणार आहे त्याद्वारे जे हेल्प्स टू अवॉइड वेस्टेज ऑफ रिसोर्सेस. वेस्टेज जे बिझनेस ऑर्गनायझेशनमधून जे वेस्टेज जाणार आहे म्हणजेच याचाच अर्थ जे राहिलेले शिल्लक आहे त्यांचा अपव्यय वाया घालवता येणार नाही. एक्झाम्पल, व्हेन an IT company gets new project and start planning for it, it will not hire new people. जेव्हा एखादी IT कंपनी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी नवीन प्रोजेक्ट उभा टाकायला जाते त्यावेळेस अशाद्वारे प्लॅनिंग करते, नियोजन करते, नवीन कोणताही पर्सन्स, नवीन पीपल, हायर न्यू पीपल. इट विल नॉट हायर न्यू पीपल. नवीन व्यक्ती कामाला ठेवला जात किंवा त्यामध्ये नवीन प्रोजेक्टवरती घेतला जात नाही. त्याऐवजी काय केलं जातो, इट विल फर्स्ट चेक इफ एनी अदर project is going to be completed soon, to that the people on the project can be utilized for this new project. Thus the resources are utilized optimally. जो जुना प्रोजेक्ट आहे त्याचवरतीचे पर्सन्स काम कंप्लीट झाल्यानंतरच मग नवीन प्रोजेक्ट स्टार्ट केला जातो आणि त्याच पर्सनला त्या ठिकाणी वापर करण्याचं काम केलं जातं, युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. त्यानंतर मिनिमाइजेस द रिस्क जोखीम कमी करते. कशाद्वारे, प्लॅनिंगद्वारे, नियोजनाअंतर्गत केल्यामुळे जे बिझनेस ऑर्गनायझेशन्समधील आहेत, जे मॅनेजमेंटमधील योग्य प्रकारे वर्क करताना नियोजनामुळे जोखीम कमी करता येते. प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स लुकिंग into the future and anticipating
फ्युचर चेंजेस. भविष्यातील काय करण्यात येतं या प्लॅनिंगद्वारे? भविष्यातील अचूक गोष्टींचा, भविष्यातील होणाऱ्या बदलांचा अंदाज बांधता येतो. इट इज बेस्ड ऑन टेक्निक ऑफ फोरकास्टिंग. प्लॅनिंग enables organization to deal with uncertain event by deciding in advance the task to be performed in such instance. Although future changes or risk cannot be controlled, planning helps to minimize the risk. जोखीम जे भविष्यातील अंदाज, प्लॅनिंगमुळे काय होतं, भविष्य नियोजनामुळे काय होतं, भविष्यातील योग्य अंदाज घेता येतो. फ्युचरमधील कोणतीही रिस्क असेल ती बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, ती मिनिमाइज द रिस्क, कमीत कमी हे धोके टाळणे शक्य होते. त्यामुळे भविष्यातील जोखीम कमी करता येते. नियोजन प्लॅनिंग हे कशासाठी करत असतो आपण? भविष्यातील म्हणजे इन फ्युचरमधील काय करत असतो? फ्युचरमधील आपले डिसिजन्स, फ्युचरमधील कामे हे आधीच निश्चित करण्यासाठी आपण काय करत असतो? प्लॅनिंग करत असतो. मग त्याचद्वारे आपल्याला ते भविष्यातील म्हणजे इन फ्युचरमधील वर्क्स लक्षात घेऊन त्याद्वारे प्लॅनिंग बिझनेस ऑर्गनायझेशनला करावे लागते. आणि याची मदत काय होते? प्लॅनिंग हेल्प्स टू मिनिमाइज द रिस्क. रिस्कची म्हणजे जोखीम ही पूर्णपणे कमी करता येते प्लॅनिंगमुळे. या मॅनेजमेंटमधील फर्स्ट फंक्शनचा या बिझनेस ऑर्गनायझेशनला फायदा होत असतो या फंक्शन्समुळे. आता याचाच अर्थ डिसिजन मेकिंग्समध्ये मदत हेल्पफुल होते, कोऑर्डिनेशन साधला जातो. त्याचद्वारे क्लिअर ऑब्जेक्टिव्ह टू सेट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह, उद्देश ठरवण्यास प्लॅनिंगची मदत होते. त्यामुळे मिनिमाइज द रिस्कसुद्धा याद्वारे कमीत कमी घेतला जाऊ शकतो नियोजनामुळे, प्लॅनिंगमुळे. आता याद्वारे योग्य प्रकारची जी या टेकिंग डिसिजन्स नंतर प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन. आता ॲक्शन घेण्याचा टाईम आहे, याचाच अर्थ पाथ ऑफ ॲक्शन, योग्य कार्य करण्यासाठी एक दिशा दर्शवते. त्याला ॲक्शन घेण्यासाठी, कार्य करण्यासाठी प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन, दिशा दर्शवली जाते. ज्या स्पष्ट प्लॅनिंग नॉट ओनली इन्व्हॉल्व्स सेटिंग्स of goal or objective but also involves preparation of an action plan to achieve the goal. नियोजनामुळे ध्येय उद्दिष्ट स्पष्टपणे निश्चित केली जातात, परंतु एवढ्यावरच न होता त्यामुळे काय होईल? योग्य ॲक्शन, निर्णय घेण्यास, ॲक्शन कार्य करण्यास, दिशा दर्शवण्यास, योग्य मार्गाने होण्यासाठी प्लॅनिंगद्वारे मदत होते. आणि त्याद्वारे बिझनेस ऑर्गनायझेशनचे गोल्स, उद्देश साध्य केले जाऊ शकतात. अँड ॲक्शन प्लॅन टू अचीव द गोल्स. इट सर्व्स ॲज अ गाईड फॉर डुईंग द राईट थिंग ॲट द राईट टाईम इन अ राईट वे. या प्लॅनिंगमुळे अचीव टू द गोल्स, उद्देश साध्य करण्यास तर मदत होतात, परंतु याद्वारे टू सर्व ॲज गाईड फॉर डुईंग द राईट थिंग, योग्य वेळी योग्य टाईममध्ये योग्य कार्य करण्यास मदत होते प्लॅनिंगद्वारे. दस प्लॅनिंग प्रोव्हाइड्स अ पाथ ऑफ ॲक्शन टू एम्प्लॉईज अँड मेक्स देअर रोल इन द ऑर्गनायझेशन्स मोर क्लिअर. यामुळे काय होते? प्लॅनिंग प्रोव्हाइड्स पाथ ऑफ ॲक्शन, योग्य निर्णय आणि त्याचद्वारे दिशा दर्शवण्यास कर्मचाऱ्यांची मदत होते आणि त्याद्वारे मेक्स देअर रोल इन द ऑर्गनायझेशन मोर क्लिअर. त्यामुळे कामगाराला म्हणजे एम्प्लॉईला संघटनेतील नक्की काय साध्य करायचं आहे व त्यासाठी काय करायला पाहिजे हे समजण्यास मदत होते. योग्य काय करायचं आहे,
कशाद्वारे आणि कामगारांना काय साध्य करायचं आहे याची करण्यास प्लॅनिंगमुळे त्यांना मदत होते. त्यानंतर आहे 7 नंबर, युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड्स फॉर कंट्रोलिंग. युजफुल इन सेटिंग द स्टँडर्ड्स फॉर कंट्रोलिंग कंट्रोल नियंत्रणासाठी योग्य ठरवण्यास उपयोग होतो. नियंत्रण कंट्रोल याद्वारे नियंत्रण साधने ज्याला आपण म्हणण्यात येतो. कंट्रोलिंग इन्व्हॉल्व्स कॉम्पन्सेशन ऑफ ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ द स्टँडर्ड परफॉर्मन्स. प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स सेटिंग द स्टँडर्ड्स फॉर परफॉर्मन्स. या कामामध्ये म्हणजेच अशा प्रकारच्या ज्या कोणत्याही नियंत्रणामुळे काय होतं, सो इट एनेबल्स मॅनेजर टू कम्पेअर ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ स्टँडर्ड परफॉर्मन्स अँड फाइंड आउट द डेरिव्हेशन इफ एनी. इन केस ऑफ सच steps can be taken. Hence, planning provides basis for control and help in managing work discipline. नियोजनामुळे जे कोणतेही कंट्रोलिंग आहे, नियंत्रण आहे, हे व्यवस्थापकालाच म्हणजे त्या मॅनेजरला जे अदर एम्प्लॉईजकडनं करून घेण्याची आवश्यकता असते त्यामध्ये मदत होते. आणि या कंट्रोलिंगमुळे काय होते, जे कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच याचाच अर्थ स्टँडर्ड परफॉर्मन्स अँड ॲक्च्युअल परफॉर्मन्स, वास्तविक काय काम चालू आहे कामगिरी आणि जे कोणतेही स्टँडर्ड परफॉर्मन्स आहे म्हणजे प्रमाणित ठरवण्यात आलेली कामगिरी यामधील फरक ओळखता येऊ शकतो. अशा प्रकारचे जे कोणतेही यातून आहे या कंट्रोलिंगमुळे आणि हे सर्व काही शक्य प्लॅनिंगमुळे होऊ शकतं. या प्लॅनिंग याद्वारे त्याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यानंतर 8 नंबर, टू फॅसिलिट अदर मॅनेजमेंट फंक्शन. अदर मॅनेजमेंट म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशनमधील जे अदर फंक्शन्स आहेत, फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमधील अदर फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स व्यवस्थापनाचेच म्हणजे मॅनेजमेंटरित्या इतर कार्य सुलभ करते. फॅसिलिट्स अदर मॅनेजमेंट फंक्शन्स. प्लॅनिंग facilitates all other functions of management such as organizing, staffing, etc. प्रत्येक संघटना अंतर्गत नियोजनाद्वारे जे वेगवेगळ्या मॅनेजमेंटला कार्य करण्यासाठी जी ऑर्गनायझिंग आहे, स्टाफिंग आहे, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन आहे, यात एकमेकांवरती डिपेंडेड आहेत आणि या सगळ्यांचा काय होतं मदत होते नियोजनामुळे उद्देश साध्य करण्यासाठी. संघटना ज्याला असेल, स्टाफिंग असेल, त्याद्वारे ऑर्गनायझेशन संघटन असेल, एकत्रित आणणे असेल, कामगार व्यवस्थापन असेल, स्टाफिंग असेल, हे सर्व कार्य करता प्लॅनिंगमुळे करता येतं. द व्हेरियस गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन आर सेट at the planning stage. Only when the plan is ready, other management function can be undertaken. फक्त नियोजन जर तयार असेल तर अदर फंक्शन्ससुद्धा त्याद्वारे निश्चित करता येतात. त्यासाठी प्लॅनिंग हा महत्त्वाचा फंक्शन्स बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी आवश्यक आहे. आणि या प्लॅनिंग असेल, योग्य प्लॅन जर रेडी असेल, तयार असेल, आपण हे उद्या फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जर आपल्याला बिझनेस टाकायचा असेल तर त्याच वेळेस आपल्याला धरतील किंवा अदरवाईज बाकीचे विचारतात, प्लॅन तुझ्याकडे तयार आहे का भविष्याचा, काय तुला करायचं आहे भविष्यामध्ये, याच्याबद्दल ठरवलंस का, असंही ज्यावेळेस आपल्याला म्हणलं जातं. याचाच अर्थ
प्लॅनिंग करावी लागते, नियोजन करावे लागते. जसं अभ्यासही करायचा असेल तर त्याद्वारे आपल्याला पहिलं काय करावं लागतं, प्लॅन तयार करावा लागतो आणि त्या प्लॅनिंग अंतर्गत आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला किती प्रकारे वेळ द्यायचा आहे, कसा करायचा आहे या संदर्भातील आपल्याला नियोजन करावं लागतं आणि मगच आपला कोणताही जो मार्क संदर्भातील ऑब्जेक्ट आहे, हेतू आहे, तो आपण साध्य करू शकतो. त्याच पद्धतीने बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा हे प्लॅनिंग आवश्यक आहे. 9 नंबर, इन्करेज इनोव्हेटिव्ह आयडियाज. इन्करेज करणे प्लॅनिंगद्वारे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते. नवीन कल्पनांना, नवीन न्यू आयडियाज. प्लॅनिंग इज द मोस्ट challenging activity for the management as it guide all future action. प्लॅनिंग हे काय आहे, ज्यात चिकित्सक पद्धतीने विचार करून नवीन पूर्ण कल्पनांचा प्रचार करता येतो. नियोजनामुळे, नियोजन ही एक काय आहे, चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी फॉर मॅनेजमेंट ॲज इट गाईड्स ऑल फ्युचर ॲक्शन. काय, नियोजन ही एक निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे ज्यात नवीन गाईड टू ऑल फ्युचर ॲक्शन, भविष्यातील ॲक्शन घेण्यास मदत होते. At times the goal of the organization are very ambitious and required out of the box thinking. Therefore, it involves promotion of innovative ideas after critical thinking. The innovates plan enable the organization to attract its goals, leading to organizational growth and prosperity. या न्यू आयडियाजमुळे म्हणजे जे त्या भविष्यातील कल्पना, भविष्यामधील ॲक्शन्स घेण्यासाठी, फ्युचर ॲक्शन्स घेण्यासाठी या प्लॅनिंगची आवश्यकता पडते. आणि या इन्करेज इनोव्हेटिव्ह आयडियाज, यामुळे ज्या कोणत्याही वेगवेगळ्या नवीन पूर्ण कल्पनांचा उपयोग या प्लॅनिंगमुळे बिझनेस ऑर्गनायझेशनला होत असतो आणि हेच मॅनेजमेंटला सर्वात आवश्यक आव्हानात्मक कार्य आहे. यामुळे या इनोव्हेटिव्ह आयडियाज क्रिएट करणे हेच त्याला क्लिअर थिंकिंग आव्हानात्मक कार्य आहे, कारण यामुळेच भविष्यातील सर्व कार्यांना दिशा मिळते, ज्यातून ऑर्गनायझेशनचं काय होतं, लीडिंग टू ऑर्गनायझेशन ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी. यामुळे संघटनेची वाढ व प्रगती साधली जाते. अशा वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाज प्लॅनिंगमुळे निश्चित करण्यात येतात वेगवेगळ्या प्रकारे. त्यामुळे भविष्यातील सर्व कार्यांना दिशा मिळते आणि ज्यातून संघटनेची वाढ, ऑर्गनायझेशन ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी, वाढ आणि प्रगती साधली जाते. आणि या प्लॅनिंगमुळे लास्ट इम्पॉर्टन्स, रिझल्ट इन इम्प्रूव्ड परफॉर्मन्स. कार्यक्षमतेमध्ये वाढ होते प्लॅनिंगमुळे. प्लॅनिंग एनेबल्स मॅनेजर टू इम्प्रूव्ह फ्युचर परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई. कर्मचाऱ्यांचे भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होते. नियोजनामुळे, प्लॅनिंगमुळे व्यवस्थापनाला म्हणजेच मॅनेजर्सला टू इम्प्रूव्ह फ्युचर परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉई. नियोजनामुळे व्यवस्थापकाला, मॅनेजरला उद्दिष्ट स्थापित करता येतात त्याच्या आणि यामुळे काय होतं, भविष्यातील कामगिरी सुधारण्यास मदत होतं. They can do so by establishing objective, selecting proper course of action and providing timely guidance to employee. It result in efficient working pattern and thereby contributes
to achievement of a target. In this way, improved performance result into higher organizational profitability. यामुळे काय होतं, हे संघटनेसाठी काय आहे, इम्प्रूव्ड परफॉर्मन्स हे बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी फायदेशीरच आहे. प्लॅनिंगमुळे, नियोजनामुळे कर्मचारी योग्य वेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार काम करू शकतात आणि कामगिरीत झालेल्या सुधारणेमुळे त्याला इनोव्हेटिव्ह प्लॅन्स इनेबल द यामुळे काय होतं, जे प्लॅन्स ठरवण्यात आलेले आहेत, जे वर्किंग पॅटर्न आहे, यामुळे काय होईल, अचिव्हमेंट ऑफ टार्गेट, जे कोणते टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे ते अचीव करता येतं आणि या सगळ्यांचा फायदा काय होतो. इन दिस वे इम्प्रूव्ड परफॉर्मन्स रिझल्ट इनटू हायर ऑर्गनायझेशनल प्रॉफिटेबिलिटी. यामुळे पूर्ण काय होते, कामगिरीत झालेल्या सुधारणामुळे संघटना, बिझनेस ऑर्गनायझेशन जास्तीत जास्त नफा कमवते, प्रॉफिटेबिलिटी वाढते, हायर प्रॉफिटेबिलिटी, जी नफ्यामध्ये वाढ होते जास्तीत जास्त. आणि या इम्प्रूव्ड परफॉर्मन्समुळं, कार्यक्षमतेमुळे, एम्प्लॉईजच्या जे प्लॅनिंगद्वारे शक्य करण्यात येतं, नियोजनामुळे त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग्स, त्यांना वर्किंग पॅटर्नमध्ये चेंज करण्यात येतो आणि या ट्रेनिंग आणि गाईडलाईन्स ऑफ एम्प्लॉईजमुळे त्यांना दिल्या गेल्यामुळे जे कोणते टार्गेट आहे बिझनेस ऑर्गनायझेशनचं ते साध्य करता येतं आणि त्यामुळे इम्प्रूव्ड परफॉर्मन्स रिझल्ट इनटू हायर ऑर्गनायझेशनल प्रॉफिटेबिलिटी. त्यामुळे पूर्णपणे काय होतं, कामगारांच्या कामात सुधारणा होते आणि यामुळे कामगिरीत झालेल्या सुधारणेमुळे संघटना म्हणजे ऑर्गनायझेशन जास्तीत जास्त नफा, प्रॉफिटेबिलिटी कमावते, जास्तीत जास्त नफा कमावते. इन शॉर्ट, planning is the basis requirement for the survival, growth and success of any organization. शेवटी काय सांगता येईल थोडक्यात, इन शॉर्ट, प्लॅनिंगमुळे म्हणजेच नियोजनामुळे प्रत्येक संस्थेचे म्हणजेच एखाद्या संस्थेच्या वाटचालीत, त्याचबरोबर आपल्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा, व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा नियोजनाची, प्लॅनिंगची आवश्यकता आहे आणि या प्लॅनिंगमुळे तो बिझनेस ग्रोथ होतो, सक्सेस ऑफ एनी ऑर्गनायझेशन. प्लॅनिंग, नियोजन हे करणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन त्यामुळे जगू शकतो, त्याची वाढ होते आणि तो सक्सेसफुली चालू शकतो. प्लॅनिंग ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द डे टू डे लाईफ ऑफ इंडिव्हिज्युअल्स बाय एनेबलिंग देम टू मिनिमाइज रिस्क. यामुळे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनला सुद्धा जशी गरज आहे, त्याचबरोबर व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा नियोजनाची आवश्यकता अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनसुद्धा योग्य प्रमाणात वाढ होऊ शकतो. त्यामुळे काय होतं, संघटनेचे अस्तित्व टिकून राहते, तिचा विकास होतो आणि सक्सेस ऑफ एनी ऑर्गनायझेशन, यशासाठी नियोजन हे एक मूलभूत गरज आहे, आवश्यकता आहे.